त्या दिवसातला चौथा सामना किरण इलेव्हन ट्रॉम्बे विरुद्ध वर्सोवा कोलीवाडा. तर वर्सोवा संघाने आपला 12वा खेळाडू संयोजक कक्षाकडे पाठवावा त्वरित. तर हा सामना 5 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. वर्सोवा विरुद्ध ट्रॉम्बे जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2022. 12वा खेळाडू वर्सोवा संघ थोडी घाई करावी. ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू. तर एका धावसंख्येचा श्री गणेश होतोय किरण ट्रॉम्बे संघाचा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी यातने सज्ज होते पुन्हा एकदा. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय रोहनच्या बॅट मधून निघालेला 1 बाउन्स 4 धावा. तर वर्सोवा संघाने आपला 12वा खेळाडू त्वरित समोरजन कक्षाकडे पाठवावा. पहिलं षटक प्रगतीपत्र असताना आपण पाहत आहे यज्ञेश यांचं. तर पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. पंचांचा निर्णय. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. तर हा चेंडू फ्रीचा असेल. तर धावसंख्या धावफलकावर लागते 2 चेंडू अखेर 6 धावा. फ्रीचा चेंडू असेल. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. खूपच सुरेखाचं क्षेत्ररक्षण. चालू सामना किरण इलेव्हन ट्रॉम्बे कोलीवाडा विरुद्ध वर्सोवा कोलीवाडा. चौथा सामना आपण पाहत आहे. शेवटचा सामना पहिल्या सत्रातला आपण पाहत आहे. तर क्वार्टर फायनल मध्ये मड कोलीवाडा संघ दाखल झालाय. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला. गतीमध्ये बदल केला गेला यज्ञेश याने. तर निर्धाव चेंडूचे सांगता होताना आपण पाहत आहे. आपण पाहत आहात जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2022. सर्व रसिकांचे मान्यवरांचे आणि खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय.
ते एका धावसंख्येने धावफलक सरसावते, चावून पोहोचते. 5 चेंडू अखेर 8 धावा. तर पहिलं आणि महत्वाचं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना यज्ञेशांचं पुन्हा एकदा सज्ज होतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विरगीट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू थेट जातोय. पंचांचा इशारा येतोय. 2 धाव घोषांकित क्षेत्रात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. बिनगडी बाद 10 धावा. तर नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं वर्सोवा कोळीवाडाने. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला. तर सलामीची जोडी मैदानात उतरले ट्रॉम्बे संघाकडून भावेश तुर्बेकर आणि रोहन कोळी. तर ट्रॉम्बेमधले 2 नामवंत फलंदाज आपण पाहतात. धडकेबाज फलंदाज भावेश आणि रोहन. एक हार्ड हिटर नावाने प्रसिद्ध असणारा भावेश तुर्बेकर. एका हाती सामन्याचं समीकरण बदलू शकतो तोच भावेश तुर्बेकर. स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकवर असेल रोहन कोळी. तर हा शेवटचा कॉल असेल वर्सोवा संघाला. त्यांनी आपला 12वा खेळाडू त्वरित समालोचन कक्षेकडे पाठवावा. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वेबसाईटवर. या साईटवर आपण या सामन्याचा आनंद मनोरंजन करून घेऊ शकता. घरातनं सुद्धा हे सामने आपण पाहू शकता. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे. पायचेची दाद मागताना पंचांनी ती दाद फेटाळली. पंचांचा इशारा येतोय. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. जय माता दी. चौकार चौकार चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय थेट फाईन लेगच्या दिशेने. 4 4 4 4. जय माता दी. तर 3 चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर लागते. 19 धावा. पॉवर प्ले षटकाचा पॉवरफुल दमदार फायदा घेताना आपण पाहताय किनेलेवन ट्रॉम्बे रोहन कोळी. तर पंचांचा निर्णय येतो नो चेंडू. तर हा पुढचा चेंडू फ्रीचा असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करावा लागेल. त्यासाठी पंचांचा निर्णय नो चेंडू. तर पुढचा चेंडू हा फ्रीचा असेल.
बिघीड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते शॉर्ट केलेच्या दिशेने. फ्रीचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही. तर एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. खूपच सुरेख असं यष्टी रक्षकाने चेंडू पकडला आणि यष्टी चित केले गेले. एक मोठा आद्रा. हादरा किरण इलेव्हन ट्रॉम्बे या संघाला भावेश तुर्बेकर यांच्या रूपात. तर नवीन फलंदाज दाखल होतोय. डावखुरा फलंदाज दीपेश कोळी. किरण इलेव्हन ट्रॉम्बे संघाकडून दोन यंगस्टार मैदानामध्ये दाखल. एकीकडे असेल दीपेश तर दुसरीकडे असेल रोहन कोळी. दोन कोळी बंधू जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषकामध्ये फलंदाजी करताना आपण पाहू शकाल. चालू सामना वर्सोवा विरुद्ध किरण इलेव्हन ट्रॉम्बे. तर सकाळच्या सत्रामधून बोलो तो किरण चिपळूणला बोलो. आवाज दिलाय त्यांचे तेवढेच किती आवाज आहे किरणचा नाही वर्षवाचा किरणचा पेर विचारतो आलू स्टंप तुटला कोणतरी पिता सब बोलो ना. हाँ मॅनिटी मागतात ना रे. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडूचे सांगता होते. दोन षटक संपतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 21 धावा. 10.50च्या सरासरीने खेळताना आपण पाहू शकाल किरण इलेव्हन ट्रॉम्बे संघ. तर सकाळच्या सत्रातनं बोनकोडे इलेव्हन बोनकोडे हा संघ सेमी फायनल म्हणजे उपांत्य फेरीत दाखल झालाय. तर दुपारच्या सत्रातला एक संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय मड कोलीवाडा संघ. तर यातनं एक संघ जो जिंकेल तो डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल आणि मड कोलीवाडा संघासोबत त्याची मॅच असेल. तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते 21 धावा. एक गडी बाद. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी यज्ञेश पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजी मार्कवर सज्ज होईल रोहन कोहली.
तर या सामन्याला लाभलेले पंच असतील हेमंत कोळी सर, आदित्य वतरन सर आणि आत्माराम कोळी सर, आणि रोहन कोळी यांच्या रूपात एक दुसरा हादरा किरण लेवन ट्रॉम्बे सांगाला. एक मोठा हादरा रोहन कोळी यांच्या रूपात. रोहन कोळीला तंबोरी दिशेने धाडलं गेलं यज्ञेश आणि पहिल्या चेंडूवर हादरा दिला गेला. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. पहिल्या षटकात 10 धावा दिल्या गेल्या, दुसऱ्या षटकात 11 आणि 1 गडी बाद, तर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा. फुलटॉसचा चेंडू होता, ते हा ना करता एक अजून एक मोठा बिग ब्लो दिला जातोय. आणि पंचांचा इशारा येतोय आउट. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू टाकलाय. पंचांचा इशारा येतो बायच्या रूपात एक धाव मिळते. खूपच सुरेख असे गतीमध्ये बदल करताना आपण पाहताय. यज्ञेश यांना स्वतः कर्णधाराची भूमिका बजावताना सुद्धा पाहताय यज्ञेश. तो फलंदाजी मार्कवर सज्ज होईल. दीपेश डावकरा फलंदाज. बिघड करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतो वाईट. यष्टीचा खूपच बाहेर गेला चेंडू पंचाने वाईट घोषित केला, तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. कालच्या दिवसातनं मड नवानगर संघ अंतिम फेरी दाखल झालाय. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचाने आकाशाकडे बोर्ड उचलले आणि लेग बिफोर विकेट दिला गेलाय. मोठा हादरा. तंबूच्या दिशेने परततोय. LBW लेग बिफोर विकेट. लेग बिफोर विकेटचा शिकार होताना आपण पाहू शकाल. त्या अगोदरचा चेंडू सुद्धा यष्टीचा खूपच बाहेर गेला होता. तदनंतर लाईन आणि लेंथ मध्ये बदल केला. थेट चेंडू पायाला आदळला. पंचांनी बोट आकाशाकडे नेले आणि गडी बाद. तर नवीन फलंदाज दाखल होतोय भूपेंद्र. तो पहिल्या षटकात 10 धावा होत्या. त्यानंतर थोडी आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला,
त्यानंतर थोडा रोख लगाम लावला गेलाय धावसंख्येवर. तर 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातले. नवीन फलंदाज सामोरे जाईल भूपेंद्र. आकोडपैचा चेंडू होता, खूपच सुरेखाचा फटका होता पण चेंडू थेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तर आपण पाहता जय माता दी ग्रुप आयोजित जय माता दी चषक 2022 प्रथम पारितोषिक 1,00,000 रोख रक्कम आणि भव्य चषक. तर द्वितीय पारितोषिक 50,000 रोख रक्कम व भव्य चषक. या व्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज सायकल, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ट्रॉफीज आणि गॉगल्स, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन, एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहात जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आगोबाचा चेंडू होता, फायनलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. जय माता दी चौकार. चला थोडी घाई करावी वर्सोवा संघ. थोडी घाई करावी वर्सोवा संघ. टीम मीटिंग मैदानाच्या बाहेर करावी, सीमारेषेच्या बाहेर करावी, याची कर्णधाराने नोंद घ्यावी. तर आपण पाहतात चालू सामना वर्सोवा कोळीवाडा विरुद्ध ट्रॉम्बे कोळीवाडा. किरण 11 एक चेंबूर विभागातील चेंबूर परिसरातील आपण पाहते अणुशक्ती नगर विभागातील. तर दुसरीकडे असेल वर्सोवा अंधेरी विभागातील. एकीकडे असेल वर्सोवा तर दुसरीकडे असेल ट्रॉम्बे. एक दोन दिग्गज संघ आपण पाहता या माऊलगावच्या मैदानात. खूपच सुरेखाचा चेंडू टाकला होता पण यष्टीरक्षकाला काय तो चेंडू मिळाला नाही. तर लेग बाईटच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना तर चौथं षटक हाताळण्यासाठी शॉन सज्ज होतोय. पुन्हा एकदा देखील केला चेंडू, थेट चेंडू टाकतोय शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. खूपच सुरेख असा प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पण झेल काय टिपता आला नाही. खूपच सुरेख असं एफर्ट दिले गेले क्षेत्ररक्षकाने, पूर्णपणे 100% एफर्ट दिले गेले. तर 3 धावा सफलतेने पूर्ण करण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. विकेट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली पण हा चेंडू जातोय सीमा रेषा पार.
तर या सामन्यातला पहिला षटकार मंगेश केणी यांच्या माध्यमातनं यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. अजूनही 9 चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधले. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला. जोरकस फटका लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली गेले आणि खूपच सुरेख असा झेल टिपला गेला. झेलच्या खाली आणि हा सोप्पा झेल सोडला गेला. तर एका धावसंख्येबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, चुकीला माफी नाही. तर श्री सन्माननीय विशालजी गावंड साहेबांनी समाजन कक्षाकडे व्यासपीठावर यावे. भोलेनाथ ट्रान्सपोर्ट विशालजी गावंड साहेब व्यासपीठावर येण्याची विनंती असेल. विशालजी गावंड. अकोड पैसा चेंडू होता. शॉट पाण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव पूर्ण करण्यास सफल होतोय फलंदाज. तर शेवटचं आणि एक महत्वाचं हाणामारीचं षटक, आक्रमक पवित्रा घेण्याचं षटक आपण पाहत आहे. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आकाश यांचं 5 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफल करावं लागते 42 धावा. 6 गाड्यांच्या मोबदल्यात किरण ट्रॉम्बे विरुद्ध वर्सोवा कोलिवाडा. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्यात सफल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहत आहे. हवेचा वेग
सोसाट्याचा वारा संध्याकाळच्या सत्रात आपण पाहू शकाल. जास्तीत जास्त धावा पहिल्या सत्रात होताना आपण पाहता पण इथे धावसंख्येला लगाम लावलेला आहे वर्सोवा कोल्हाड संघाने. पुन्हा एकदा बेगीड केले चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तर तेजस कोहली यांच्या रूपात 7वा आदरा किने 11 टॉम्बे संघाला. तर शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. तर या सामन्याचा आपण ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आनंद घेऊ शकता. GTCच्या माध्यमातून आमचे सहकारी गणेशजी भगत GTC आणि कंपनी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती आपण आज सामन्याचं मनोरंजन पाहू शकता. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या षटकातला विनायक कोहली सामोरे जाईल. आकृतीचा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे विनायक कोहली धाबाद होतोय. हा रिव्हर्स फटका असा आहे की लगेच फाय 46 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले. 46 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले वर्सोवा संघासमोर. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवावे किने 11 ट्रॉम्बे संघाने.
तर मड भाटी संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती व्यासपीठावर नोंदवावी. मड भाटी संघनायकाने आपली उपस्थिती दर्शवावी. चला किरण संघ क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवावे. वर्सव संघाने आपला एक खेळाडू समाधान कक्षेकडे पाठवावा. वर्सव संघ घेऊन पाठव ना. 25 मिनिटं दिले जातील 5 षटकं टाकण्यामध्ये. त्या 25 मिनिटात 5 षटकं टाकणे कंपल्सरी असेल, बंधनकारक असेल, याची किरण संघाने नोंद घ्यावी. 30 चेंडू आणि 46 धावसंख्येचं लक्ष असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी भावेश कोळी सज्ज होतोय. चेंडू थेट जातोय फायनल लेगच्या दिशेने. तर एका धावसंख्येचा श्री गणेश होताना वर्सोवा संघाचा. तर यानंतर होणारा सामना असेल क्वार्टर फायनलचा, उपांत्यपूर्व फेरीचा. तर मड भाटी संघाने आपला संघ नायकाला व्यासपीठावर पाठवावे लवकरात लवकर. बिघड करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू थेट ट्रॅव्हल होतोय घोषांकित क्षेत्रात. तर 2 धावसंख्येने धावफलक सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावर. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फटके मारण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा. पण काही फटके कनेक्ट होतात तर काही फटके कनेक्ट नाही होत. त्यातलाच हा फटका होता. तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहताय. पहिले षटक प्रगतीपथावर असताना क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपण पाहताय. पुन्हा एकदा बिघड केला चेंडू थेट ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स 4 धावसंख्येसाठी. तुझा माया व बरस दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत दीपेश कोहली चेंडूची फेकी करेल तोपर्यंत खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत आहे. अलंकित चाके यांच्या माध्यमातून खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने एक चौकार. त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा सफलतेने पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या धावफलक सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 9व्या धावसंख्येवर. 46 धावसंख्येचा पाठलाग करताना
पुन्हा एकदा बिकीट केला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार एक षटकाराने एक चौकार ठोकलाय हार्ड हिटर वर्सोवा संघाचा चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं एक मनोरंजन केलं जाते प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं 46 धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात हल्ला बॉल केला गेला जाते हल्ला बॉल केला जातोय कारण दोन महत्वाचे षटक असतात त्या दोन षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय थेट विनायक कोळी आणि एक झेल टिपला गेला आणि पहिला हादरा लाला यांच्या रूपात तर नवीन फलंदाज दाखवत होते प्रकाश सोळंकी तर अक्षय यांच्या पहिल्या चेंडूवर लाला यांना तंबूच्या दिशेने धाडलं गेलं सस्सामध्ये बाद झाले लाला थोडे एक आक्रमक पवित्रा घेतला गेला आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते अलंकार यांच्या माध्यमातून तरी बिगिट करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकला नाही निर्धाव चेंडूची सांगता होते पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या त्यानंतर थोडा धावसंख्येवर लगाम लावला जातोय सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत एक गडी बाद होतोय त्यामध्ये बिगिट केला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि खूपच सुरेख असा झेल टिपला जातोय मंगेश केणे यांच्या माध्यमातून आल्यानंतर त्यानंतर कमबॅक केलं जात आहे किरण ट्रॉम्बे अक्षय यांच्या माध्यमातून एक महत्वाचा गडी बाद केला एक महत्वाच्या गडीला तंबूच्या दिशेने धाडलं अलंकार चाके यांना रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता ती विफलाचित केला जातो तिसरा
तो बरबाद केलं जातं फलंदाजाला. पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने धाडलं जात आहे. 15 धावा, 3 महत्वाचे गडी तंबूच्या दिशेने परतताना. पहिल्या षटकात खूपच सुरेख अशा धावा आल्या होत्या. अलंकार चाके यांच्या बॅटमधनं निघालेला एक षटकार आणि एक चौकार मध्ये जिंकलेली होती त्यांनी प्रेक्षकांची. त्यानंतर अजून एक षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि खूपच सुरेख असा झेल टिपला गेला मंगेश केणी यांच्या माध्यमातून. तर एकविरा क्रिकेट क्लब कडून गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक जो कोणी खेळाडू हॅट्रिक घेईल त्याला 501 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. एकविरा क्रिकेट क्लब. पंचांचा इशारा येतो वाईड. तर या षटकातली पहिली धाव टफलकार लागतात 16 धावा. कव्हरच्या दिशेने टटावलेला चेंडू आणि खूपच सुरेख असं बॅकअप पाहायला मिळतंय. एका धावसंख्येने धावफलक जाऊन सरसावतोय 17 या आकड्यावर. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 धावा देऊन 3 महत्वाचे गडी बाद करण्यात सफळ होतोय, यशस्वी होतोय अक्षय. तर बिगिट केलं चेंडू थेट येतोय व्यासपीठावर. सीमारेषा पार. जय माता दी. षटकार. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार लागते 23 धावा. तर 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. खूपच सुरेख अशी गोलंदाजी टाकली होती. 5 चेंडू 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर स्वतः कर्णधाराने एक उत्तुंग असा षटकार ठोकला आणि 8 धावा दिल्या गेल्या आणि 3 गडी बाद. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या धावफलकार लागत आहेत. तर शेवटच्या 18 चेंडू शिल्लक असतील आणि 23 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 18 चेंडू आणि 23 धावा. तर सामन्याला लवकरात लवकर सुरू करावी, घाई करावी, जेणेकरून अजूनही आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. बॅटची कडा घेऊन चेंडू थेट जातोय थर्डमॅनच्या दिशेने. तर प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नये, थोडी घाई करावी. अजूनही आम्हाला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि अजून एक अंतिम सामना खेळवायचा आहे. तर थोडी घाई करावी. पंचांचा इशारा येतो वाईड. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. या सामन्याला लाभलेले पंच असतील नामवंत पंच हेमंत कोहली सर. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला. गुड लेंथ स्पॉटवर चेंडू पडला. उसळी घेतली. चेंडू थेट भावेश तुर्बेकर यांच्या हातात विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होते.
ब्लॉक पद्धतीचा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडू थेट जात आहे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. दीपेश कोहली जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एक 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 धावसंख्येने धावपळ सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावर. अजूनही 20 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी वर्सोवा संघाला. तर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय धावसंख्या धावफलकावर लागत आहे 26 धावा. बसरिकाचा फटका पाहायला मिळतोय कवरच्या दिशेने. थोडं बंबळ होताना पाहताय. जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा काढल्या जात आहेत. एका धावसंख्येत दुसऱ्या धावसंख्येत रूपांतरण केलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे एक 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 धाव खूप मोलाची असते. सामन्याचं समीकरण बदललं जातं एक 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 धाव संख्येने. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थेट जाऊन विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चेंडू शिल्लक असेल. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदलतंय. कधी वर्सोवा कधी सामना झुकतोय तर कधी किरण 11 ट्रॉम्बेकडे. 13 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज असेल. 13 चेंडू 18 धावा, 18 धावा आणि 13 चेंडू. बिगेट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आणि झेल टिपला गेलाय. तर 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. 12 चेंडू आणि 18 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने भूपेंद्र यांच्या हाती चेंडू सोपवलाय. चला किरण संघ सज्ज व्हावे लवकरात लवकर गोलंदाजीसाठी. 12 चेंडू आणि 18 धावा. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. थेट चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने आणि कव्हरच्या हातात. तर 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल जिंकायसाठी. तर प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदलतंय. कारण मागच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा गडी बाद झाला होता आणि या चेंडूवर एक मोठा हादरा यज्ञेश यांच्या रूपात स्वतः कर्णधाराला तंबूच्या दिशेने धाडलं. 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भूपेंद्र सज्ज होईल. तर 11 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज.
कुठे कुठे हॅलो हां बोल हां करतोय ओके ओके चालतंय. कुठे कुठली टुर्नामेंट एम एच बी अच्छा अच्छा ठीक आहे इथं कुठे होता कुठे हां ये ठीक आहे हां अच्छा अच्छा हो आता करतो चल ये. तर दोन चेंडू अखेर धावसंख्या धावफल करावं लागते 29 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना बॉटम बॅटच्या बॉटमला लागून चेंडू थेट ट्रॅव्हल होतोय मिड ऑनच्या दिशेने. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मंगेश केणी यांच्या माध्यमातून. कारण एक एक धाव एक क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एक धाव खूपच मोलाची असेल. जिकडे एक धाव गेली तिकडे मॅच गेली असं म्हटलं जाईल. कारण क्रिकेटमध्ये एक धावेला खूप मोलाचं स्थान दिलं जातं. सामन्याचं समीकरण बदललं जातं एका धावसंख्येने. फुलटॉसचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलं. चेंडू जातो थेट सीमा रेषा पार. षटकार धन्यवाद. तर या षटकाराबरोबर पूर्णपणे समीकरण बदललं जाते. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी वर्सोवा संघाला. आकुडपतीचा चेंडू यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. 95 वाईटचा इशारा केलेला असताना आपण पाहू शकाल. थोडा दबावामध्ये गोलंदाज भूपेंद्र खणेगणित षटकार लगावला लॉंग ऑनच्या दिशेने. जय माता दी षटकार. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 आणि षटकाराने पूर्णपणे मॅचचं समीकरण बदललंय. कधी किरण 11 कडे पाड जड होते तर कधी वर्सोवा संघाकडे. हीच तर क्रिकेटची खासियत आहे. पुन्हा तो विकेट करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावसंख्या मिळते तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातला. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहत आहे भूपेंद्र यांचं. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा आदरा दिला होता. तदनंतर आकाश यांच्या बॅटमधनं निघाला एक खणखणीत षटकार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जी सांगता होते तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावसंख्या कराव्या लागतील 8. 6 चेंडू आणि 8 धावा. तर जास्त टीम मीटिंग करू नये. लगेचच सुरुवात करावी गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. चला जास्त टीम मीटिंग करू नये. किरण संघ 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी श्रेयस येतोय किरण संघाकडून. डावखुरा गोलंदाज सज्ज होईल. श्रेयस उर्फ छोटू. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना स्वतः कर्णधार भावेश तुर्बेकर आणि 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल.
एक 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 चेंडू वरती सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. 30 चेंडू 46 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहत आहे. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. तर आपण पाहत आहे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं शेवटचं षटक. चला सामन्याला सुरुवात करावी. छोटू विरुद्ध आकाश. शॉर्ट पिच पद्धत चेंडू थेट जातोय मिड मिड शॉर्ट मिडच्या दिशेने 4 धावसंख्येसाठी. गली गली तेरी लाज जली. समीकरण बदललंय. समीकरण जात आहे 5 चेंडू आणि 4 धावसंख्या. तो फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. बेगीट केले चेंडू त्याला दाखवलं आसमान. जातोय सीमा रेषा पार. जय माता दी षटकार. जली. तो वर्षभर संघ नाणेफेकीसाठी लगेच